हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची बातमी। देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्यानिमित्तानं सर्व नवनिर्वाचित खासदार सध्या दिल्लीमध्ये आहेत। अभिनेत्री तथा नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत देखील दिल्लीमध्ये आहे। तिने राहण्यासाठी महाराष्ट्र सदनामधील सीएम साठी आरक्षित असलेल्या विशेष सूटची मागणी केली आहे। शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना रनौत ही महाराष्ट्र सदनामध्ये राहणार आहे। मुख्यमंत्र्यांचा तो राखीव सूट मिळवण्यासाठी कंगनानं महाराष्ट्रातही फोनाफोनी केली, मात्र नियमांनुसार तिला हा सूट काही मिळाला नाहीये। माझे सहकारी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, एक वेगळी अजब मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महाराष्ट्र सदनातला जो मुख्यमंत्र्यांचा सूट आहे तो राहण्यासाठी कंगनाने मागितला आहे। आपल्याला माहिती आहे की आताच नवनिर्वाचित सगळे खासदार जे आहेत ते आपल्याला दिल्लीत असल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे ती झालेली नाही आहे। एकूणच अलॉटमेंट जे आहेत घरांचं ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळेच एकूणच हॉटेल्स असतील किंवा मग महाराष्ट्र सदन असेल किंवा जे इतर व्यवस्था आहेत हे खासदारांकडनं करण्यात येते आणि अशातच कंगनाकडनं देखील महाराष्ट्र सदनमध्ये येत या संदर्भात चाचपणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सदनासंदर्भात जो मुख्यमंत्र्यांचा सूट आहे तो आपल्याला मिळावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती कंगनानं केल्याचं कळतं आहे। या सदनातल्या राज्यातल्या एका बड्या नेत्याला देखील कंगनानं फोन केलेला आहे, मात्र या संदर्भात महाराष्ट्र सदनकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की जो सूट आहे मुख्यमंत्र्यांचा तो देता येत नाही आणि एकूणच त्यामुळे आता कंगना कुठेतरी आपला हा निर्णय आहे तो बदलणार का ही देखील आपल्याला शक्यता जी आहे ती पाहायला मिळत आहे। नेमकं संध्याकाळीच्या दरम्यान कंगना ही महाराष्ट्र सदनमध्ये आलेली होती, त्या संदर्भात तिने चाचपणी देखील केलेली आहे आणि या संदर्भात फोनाफोनी करून जो मुख्यमंत्र्यांचा सूट आहे तो मिळावा यासाठी देखील प्रयत्न केले आहेत। त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात टीका देखील तिच्यावर होताना पाहायला मिळतात। संजय राऊतकडनं देखील या संदर्भात आपल्याला ट्विट करत निश्चित अभिषेक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर खासदार कंगना रनौतनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्र सदनामध्ये जो सूट ठेवण्यात आलेला होता त्याची मागणी केलेली होती आणि त्यासाठी प्रयत्नही केले। त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून टीकाही केलेली आहे। संजय राऊत यांनी काय म्हटले पाहूयात। बापरे, श्रीमतीजी हिमाचल प्रदेशमधून निवडून आल्या, त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवनमध्ये व्हायला हवी। इथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष मिळत असेल तर काहीच हरकत नाही। महाराष्ट्राचे खासदार हक्काच्या सदनामध्ये सिंगल खोलीत राहतात।